गिवन गिवन पासून स्टार्ट करूया. गिवन मध्ये काय घेणार आपण, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, सम ऑफ ऑल अँगल्स, तिन्ही जे अँगल आहे ट्रायंगलचे त्याचे सम किती असते 180 डिग्री. मग आता याच्यामध्ये गिवन मध्ये आपण काय राईट डाऊन करणार, तर ABC इज एनी ट्रायंगल, म्हणजे कुठल्याही टाईपचा ट्रायंगल असू दे त्याची सम 180 येणारच आहे. तो गिवनला कसं स्टार्ट करणार, गिवन ट्रायंगल ABC, ओके, ABC इज एनी ट्रायंगल, ओके, ABC इज, जस्ट अ मिनिट, ABC इज एनी ट्रायंगल असं कन्सिडर करणार त्याला आपण. टू प्रूव्ह मध्ये काय येणार, ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम, अँगल ABC, पहिला अँगल बी घेऊया, प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC, हे तीन अँगल आहेत, BCA हे तीन अँगल 3 लेटर्स मध्ये दिले, तिन्ही अँगलची सम किती असते, इक्वल टू 180 डिग्री. आता प्रूफ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कन्स्ट्रक्शन करावं लागेल. तर काय करायचं, ड्रॉ लाईन PQ पॅरलल टू BC, साइड BC ला कुठली लाईन पॅरलल काढायची, BC ही लाईन पॅरलल काढायची, सच दॅट कसे असले पाहिजेत, P', A', Q, तर अशा पद्धतीने ते असले पाहिजेत, असं पॅरलल लाईन काढायची. मग आता प्रूफ मध्ये काय करणार आपण, प्रूफ मधून कुठून स्टार्ट करणार, तर लाईन PQ पॅरलल टू BC अँड सेगमेंट AB इज अ ट्रान्सव्हर्सल, काय केलं आपण, तर याच्यामध्ये हा PQ पॅरलल आहे BC ला आणि त्याच्यामध्ये हा क्रॉस AB हा काय घेतला आपण, ट्रान्सव्हर्सल घेतला. तर इथे जे दोन अँगल तयार होतात तर त्यांचा शेप असा येतो झेड मध्ये. तर झेड मध्ये आल्यामुळे त्यांना काय म्हणायचं, अल्टरनेट अँगल म्हणायचं. म्हणजे कुठले कुठले अँगल घ्यायचे, पहिल्यांदा हा खालचा अँगल घेऊया, अँगल ABC हा पहिला, अँगल ABC इज इक्वल टू PAB इज इक्वल टू अँगल PAB. आता मी शॉर्ट मध्ये लिहितो अल्टरनेट अँगल्स. कुठल्या टाईपचे अँगल्स आहेत ते, अल्टरनेट अँगल्स. तुम्ही पूर्ण फुल फॉर्म लिहा त्याचा, अल्टरनेट अँगल्स. आता PQ पॅरलल टू BC आहेच, मग आता ट्रान्सव्हर्सल फक्त बदल्या. समजा AC ट्रान्सव्हर्सल घेतला, इफ AC इज ट्रान्सव्हर्सल, लाईन त्याच पॅरलल आहेत, PQ इज पॅरलल टू BC. आता AC ट्रान्सव्हर्सल घेतला तर इथे जे दोन अँगल तयार होतात बघा, हे आणि हा इथला, तर हे दोन अँगल जर आपण घेतले तर ह्याचा शेप सुद्धा असा होतो उलटा, इथे दोन आहेत ते पण उलट्या झेड मध्ये, म्हणजे ते पण कसले आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. सो अँगल आधी खालचा घेऊया, अँगल ट्रायंगल मधला ACB, अँगल ACB इज इक्वल टू वरचा कोण येणार, QAC, अँगल QAC. सो याला नंबर 1 दिलाय, तसं इथे 2 दिव्या. सेम रिझन, अल्टरनेट अँगल्स, ओके, असं रिझन द्यायचं. नाव नेक्स्ट स्टेप काय येणार, ऍडिंग फर्स्ट अँड सेकंड. ओके, फर्स्ट आणि सेकंड काय करायचं, त्याच्यामध्ये ऍड करायचं. मग फर्स्ट आणि सेकंड ऍड केल्यानंतर ऍड करायचं म्हणजे लेफ्ट हँडची ऍडिशन लेफ्ट हँड मध्ये, म्हणजे अँगल ABC प्लस अँगल ACB इज इक्वल टू, इकडे कोण ऍड करणार, PAB प्लस QAC, PAB प्लस QAC. तर हे दोन्ही ऍड करायचे, म्हणजे लेफ्ट हँडचे लेफ्ट हँडला आणि राईट हँडचे राईट हँडला ऍड करायचे, फर्स्ट आणि सेकंड. आता हे दोन्ही ऍड केल्यानंतर बघा ABC ACB, तर याच्यामध्ये कुठला अँगल राहतोय फक्त 3 अँगल पैकी, तर बघा हा अँगल BAC फक्त राहतोय, तर तो दोन्हीकडे ऍड करूया. म्हणजे ऍड, नेक्स्ट स्टेप काय येणार बघा, ऍड अँगल BAC ऑन बोथ साइड, शॉर्ट मध्ये लिहिलं मी, बोथ साइड, दोन्हीकडे ऍड करा. मग दोन्हीकडे ऍड केल्यावर कसं येणार, अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस, ओके, प्लस कुठला अँगल ऍड करायचा आहे, BAC इज इक्वल टू, इकडे कोण येणार, PAB प्लस QAC. लेफ्ट हँडला कुठला ऍड केला, BAC, तसंच इकडे राईट हँडला सुद्धा कुठला ऍड करायचा, अँगल BAC. तर दोन्हीकडे कुठला ऍड केला, BAC हे दोन्हीकडे ऍड केले, लेफ्ट हँड साईडला सुद्धा आणि राईट हँड साईडला सुद्धा. आता इकडे आपण परत एकदा राईट डाऊन करूया. तर याच्यातलं बघा, लेफ्ट हँड साईड तशीच राहू दे, तिन्ही अँगलची ऍडिशन. आता PAB हा आणि BAC हा शेवटचा, तर हे दोन्हीचे ऍडिशन बघूया. म्हणजे फिगर मध्ये बघितलं आपण, PAB म्हणजे हा अँगल, ओके, हा पूर्ण इथला, आणि BAC म्हणजे हा अँगल. तर हे दोन्ही मिळून कुठला अँगल तयार होतोय, अँगल PAC. म्हणजे हे दोन्ही अँगल एकमेकांमध्ये मर्ज करायचे आणि कुठला अँगल तयार होणार, PAC. तर इकडे लेफ्ट हँड साइड आहे तशी घेऊया, अँगल ABC ACB प्लस BAC, ते तसेच लिहून काढूया, अँगल ABC. आता मी इकडे कंटिन्यू केलं, तुम्ही एका खाली एक स्टेप कंटिन्यू करा, अँगल ABC प्लस ACB प्लस BAC इज इक्वल टू,
तर आता हा PAB आणि हे दोन ऍड केले, दोन्ही अँगल PAB प्लस BAC हे त्याचे ऍड केले, ते काय येतं PAB प्लस BAC. तर टोटल काय येणार आहे PAC येणार आहे. मोठा अँगल येणार आहे PAC. तर पहिल्यांदा लिहूया PAC. आता हे दोन्ही शेवटचे आपण ऍड केले इथले, पहिला आणि हा तिसरा. मग राहिला कोण फक्त QAC. तर तो पुढे लिहूया राहिलेला प्लस अँगल QAC. मग आता बघा हे दोन अँगल कसले तर कुठले कुठले, आता बघा PAC म्हणजे हा पूर्ण इथला आणि दुसरा अँगल कुठला आहे QAC. तर हे सगळे मिळून काय तयार होतं, असा प्रोटेक्टर सारखा शेप तयार होतं. हा मोठा अँगल आणि हा राहिलेला छोटा म्हणजे QAC. तर लिनियर पेअर होणार आणि लिनियर पेअरची सम किती असते 180 डिग्री. म्हणून बघा इथे LHS ला कोण आहे, तिन्ही अँगल आहे ट्रायंगलचे ABC प्लस ACB प्लस अँगल BAC. किती आलं तिन्ही अँगलची सम इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, तर त्याचा आन्सर किती आलेला आहे 180 डिग्री आलेला आहे. म्हणून आपण काय करणार त्याच्यामध्ये हेन्स थेरम प्रूव्ह सम ऑफ ऑल